सध्या यावेळेला पीओपीसाठी जास्त म्हणजे 9 तारीखला डिक्लेरेशन केलं होतं सरकारने की पीओपीला म्हणजे हे चालू केलं. तर त्यामध्ये काय झालंय आता सध्या सर्व मूर्तिकारांची धावपळ उडाली. सगळ्या ओल्या मूर्त्या अवेलेबल नाहीयेत. तरी ओल्या मिळतात. सगळं जोडकाम वगैरे सगळं पण डबल काम वाढलं गेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे भयंकर असा ताण निर्माण झालेला आहे आता आणि दिवस पण कमी राहिले. तर सध्या मूर्ती आता आम्ही आणायला गेलो तर तिकडे पेंट साईडला तर आम्हाला पूर्ण दिवस एक एक दोन दोन मूर्तीसाठी पूर्ण दिवस तिथे होल्ड करून ज्या जशी काढतायत साच्यामधून तशी काढून मग आम्ही आमच्या गाडीमध्ये भरून घेऊन येतो. मोठ्या मागणी आहे पण किंमत वाढल्यामुळे ती मागणीला पण थोडा कुठेतरी आळा पडल्यासारखा झालं. कमीत कमी पर मूर्ती मागे 500-600 म्हणजे छोट्या मूर्ती मागे 500-400 500-400 प्रत्येक मूर्ती मागे मोठ्या मूर्ती मागे 2,000 3,000 जास्तच वाढलेली आहे. भयंकर आज म्हणजे आम्ही मी मार्च एप्रिल पासून जे कामं करतो ते काम टोटल बंद होतं. आता आमचं 9 तारीखच्या नंतर काम चालू झाले. त्याच्यामुळे आता एक तर कामगार मिळत नाहीये, काम होत नाहीये आणि बुकिंग घेतली तर ते काम कसं तेवढ्या पिरियड मध्ये काम पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे आम्हाला आमची पण परिस्थिती सध्या जाम हालाकीची चाललेली आहे. आता ह्या वेळेला काय मोठ्या मूर्त्या मी जास्त बुकिंग केलेच नाही कारण तिथे अवेलेबल नाहीये. जर मूर्ती बुकिंग केली तर अवेलेबल नसली तर ती मिळणार केव्हा आणणार केव्हा आणि त्याचं काम केव्हा करणार म्हणून मोठ्या मोठ्या शक्यतो आम्ही यावेळेला म्हणजे घेतल्या नाही जास्त. आता काय आज 2022 पासून आम्ही या जागेसाठी झटतोय कारण माझा जो उदरनिर्वाह आहे हे सर्व गणपती काम आणि नवरात्रीच्या देवी यांच्यावरच मी माझी उपजीविका सर्व आहे. माझी फॅमिली सगळं आम्ही काम करून आमची उपजीविका करत असतो. पण आज 2022 पासून आम्ही लढा देतोय पण आजपर्यंत कुठल्याही गोष्टीचा मला त्यातून म्हणजे असं माझ्या म्हणण्याप्रमाणे कुठलं उत्तर मिळालेलं नाही कुठल्याच सरकारी यंत्रणेकडनं. आता मध्यस्थी आहेत एक दोन जण ते मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायत पण ते मला कारखान्यासाठीची जागा पाहिजे तेवढी जागा मला अवेलेबल होत नाहीये. 8x10च्या गाल्यामध्ये या 15 8x15 ह्या गाल्यामध्ये मी काही माझा धंदा करू शकत नाही. मला उपासमारीची वेळ यायची परिस्थिती झालेली आहे. तर मी एकच सांगू शकतो आज तुमच्या मार्फत जो काय व्यवहार होईल त्या व्यवहाराला मी पूर्णतः तयार आहे पण सगळं कोर्ट कचेरीमधून लिहून झालं तरच मी त्या गोष्टीला तयार होईल. हा योग्य जागा जर मला मिळत असेल म्हणजे मला कारखान्यासाठी जी माझा आज कारखाना आहे ज्याच्यावर माझी आज उपजीविका आहे माझी घरातली फॅमिली आहे सर्व आम्ही लोक हे काम करणार त्याच्यानंतर वर्षभर आम्ही त्याची आमचं जे काय व्यवहार असतो तो त्याच्यावरती भागवत असतो. आणि आता सध्या